पाल बोरघाटात गारबर्डीजवळ मजुराने भरलेली पिकअप गाडी पलटी होऊन एकाचा मृत्यू तर 22 जण जखमी। पाल ग्रामस्थांनी केली तत्काळ मदत। जळगाव जिल्ह्यातील पाल बोरघाटात खिरोदा येथून शेती काम आटोपून बोरघाटातून परत येताना झालेल्या अपघातात अनिल बारेला वय 20 या मजूरचा जागीच मृत्यू झाला तर 22 मजूर जखमी झाल्याची घटना घडली। मिळालेली सविस्तर माहिती अशी की मजुरी करण्यासाठी गेलेल्या मजुरांनी भरलेली पिकअप घराकडे परत येताना गारबर्डी गावाजवळ संध्याकाळी पलटी झाल्याने अपघात झाला। घटनास्थळी पाल पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल तडवी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त जखमी मजुरांना पाल ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करून काही रुग्णांना जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तर काहींना फैजपूर येथील खाचडे हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले। पाल ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत कार्य करून पुढील उपचारासाठी हलविण्यात आले। यावेळी गारखेडा सरपंच रतनसिंग बारेला, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जाधव, भाजपाचे रावेर तालुका उपाध्यक्ष सुरेश पवार, श्याम चव्हाण, वनमजूर रतन बारेला, रवींद्र लक्षण चव्हाण, सलीम तडवी यांनी जखमींना पुढील उपचारासाठी गाडी उपलब्ध करून देऊन जळगाव आणि फैजपूर येथे दाखल केले। महाराष्ट्र राज्यात मध्य प्रदेशातून मजुरीसाठी कमीत कमी 15 ते 20 पिकअप गाड्या भरून दररोज महाराष्ट्र राज्यात मजुरीसाठी लोक येतात, त्यात बाल कामगारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे। शाळा शिकण्याच्या वयात शिक्षणापासून वंचित ठेवून कामावर नेले जाते। बालकामगारांना कामावर लावणे शासन नियमानुसार गुन्हा असून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालकामगारांना मजुरी करण्यास भाग पाडत आहे। या विषयाकडे मध्य प्रदेश प्रशासनाने लक्ष देऊन बाल कामगारांना कामातून मुक्त करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे। बातमी सौजन्य फिरोज तडवी। अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज एनी टाइम।